नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरवीशानी ममा. तर मंडळी, काल जसं मी तुम्हाला आमच्या सगळ्या नातेवाईकांशी ओळख करून दिली, माझ्या फॅमिली मेंबरशी ओळख करून दिली आणि काजलची म्हणजे काजल सासरी गेली आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप छान वाटलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी शेअर करताना. आणि अजून एक गोष्ट की माझं जे घरचं बॅकसाईड आहे, मी तुम्हाला दाखवते. माझ्या पप्पांनी कशी झाडं लावलेली आहेत. तर हे आमचं गार्डन आहे, माझ्या पप्पांनी बनवलेलं. गार्डन नाही म्हणता येणार, पण घराच्या साईडला जी जागा आहे त्याच्यामध्ये असं झाडं वगैरे लावलेली आहेत. आणि आता झाडं आम्ही कमी केले, कारण का इकडे शेती विभाग शेती वगैरे खूप जास्त आहे, त्याच्यामुळे इकडे ना सापांची वगैरे खूप भीती असते. म्हणजे एवढे साप असतात ना की रोज इकडे एक ना एक साप तरी दिसतोच, एवढे साप आहे तिथे. तर त्याच्यामुळे मग पप्पांनी काय केलं की ह्या पावसाळ्यामध्ये थोडे झाडं कमी केले, पण नंतर मग परत ती झाडं तेवढीच वाढली जातात. त्यामुळे मग आम्ही अशा प्रकारे हे बॅकसाईड आमच्या घराचं केलेलं आहे. तर इकडे मागचा दरवाजा आहे माझ्या घराचा, इकडे मागचा दरवाजा आहे घराचा. आणि मग इकडे झाडे लावलेली होती, ही शेवंती लावलेली आहे. आणि ही शेवंती माझ्या आईने लावलेली होती. आणि इकडे आहे गवती चहा. त्याच्यानंतर हे चांदणीचं फूल फुलतात, छोटी चांदणीचं फूल आहे ना, ते आहे. आणि इकडे पेरूचं झाड आहे, नारळाचं झाड लावलेलं आहे पप्पांनी. त्याच्यानंतर इकडे मेहंदी असते ना आपली, मेहंदीचं झाड आहे, गुलाबाच्या फुलांचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे आमचं. आणि याला मला असं वाटतं हे काजलने लावलेलं आहे. त्याला तीन तीन वर्ष झाली त्या झाडाला. आणि इकडे हे पेरूचं झाड आहे, पप्पांनी याला पण कट करून टाकले, पण याला परत नवीन नवीन पालवी फुटते आता. हे अजून एक हे नारळाचं झाड आहे. इकडे जास्वंदीचं आहे. आणि इकडे तुळस लावलेली आहे पप्पांनी. इकडे मोगऱ्याची झाडं आहेत, ही मोगऱ्याची फुलं खूप छान येतात. आणि इकडे गुलाबाचे, इकडे व्हाईट कलरचं गुलाब आहे. आणि इकडे तुळस आहे, जी काशी तुळस बोलतो ना आपण, ती आहे या साईडला. आणि हा मागच्या साईडनी जर गेलं तर इकडे फ्रंट साईडला जाऊ शकतो, पण ही पण आमची पूर्ण जागा आहे. आणि इकडे टेरेसवरती जाण्यासाठी आमचं रस्ता. टेरेसवरती आम्ही काल गेलो होतो, पतंग वगैरे उडवली, तुम्हाला दाखवलं. आणि आता ह्यावेळेस तर जास्त जात नाही, कारण तिथे कसं पावसामुळे शेवाळ वगैरे येतो वरती, त्याच्यामुळे जात नाही, भीती वाटते पाय वगैरे घसरायची. पण जेव्हा आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येतो किंवा दिवाळीला वगैरे येतो ना, तर वरती टेरेसवरती जेवण, सगळ्या गोष्टी रात्री 12 जरी 1 जरी वाजले तरी वरती टेरेसवरतीच असतो आम्ही सगळेजण. आणि तेव्हा खूप मजा येते, फॅमिली पण खूप जास्त येते. माझे पप्पांकडचे, माझे काका, माझे चुलते, सगळे आमचे नातेवाईक आहेत, त्यांच्या मुलं हे सगळे येतात इथे, तेव्हा खूप मजा येते. दिवाळीमध्ये आणि एक मेच्या सुट्टीमध्ये सगळेजण आम्ही एकत्र येतो आणि खूप धमाल करतो. आणि इकडे ही बोरिंग आहे आमची. ही ना असं खाली खूप पावसाने. ही आमची चूल आहे, पण हिच्यावरती आम्ही जास्त स्वयंपाक वगैरे काही करत नाही, काहीच नाही. पण कसं असतं, आमच्याकडे ना काही कार्यक्रम वगैरे असला ना तर खूप पाहुणे येतात. एवढे पाहुणे असतात ना की ॲट ए टाईम घरामध्ये ना 30-35 एवढे माणसं असतात. मग त्यावेळेस घरामध्ये पाणी गॅसवर ठेवलं किंवा गिझर लावला तरीही पाणी प्रत्येक गोष्ट तिथे होत नाही. आंघोळीचं पाणी झालं, स्वयंपाक झालं, ह्या सगळ्या गोष्टी गॅसवरती होत नाही. मम्मी काय करायची, आई होती तेव्हा, इथे चूल पेटवायची आणि चुलीवरती मग असं पाणी तापवायचं असेल किंवा मग एक्स्ट्रा काही कामं असतील जास्त पाहुणे असल्यानंतर, तर मग तिथे करायचं. आणि या चुलीवरती मी पण खूप वेळा स्वयंपाक केलेला आहे. आणि ती चूल आम्ही ही खालचा जे आहे ना ती अजून तोडलेली नाही आहे, कारण ती आईने बनवलेली आहे त्याच्यामुळे. आणि जेव्हा सगळे खूप जास्त पाहुणे येतात तेव्हा इथे सगळ्या गोष्टी आम्ही मजा करतो खूप जास्त. आणि अशा प्रकारे आमचं बॅकसाईड आहे घराची. सुरुवात इकडे पण जागा आहे आमची, इकडे पण आहे जागा. ॲक्च्युली एक गोष्ट सांगायची आहे, ही खिडकी आहे, विशाल इथेच बसायची आणि माझ्याशी गप्पा मारायची.
खूप जुन्या आठवणी आहेत इथे. विशाल इथे बसून माझ्याशी गप्पा मारायचे लग्नाच्या आधी आणि खूप एन्जॉय करायचो आम्ही इकडे. तर अशा प्रकारे आहे माझ्या घराची बॅकसाईड. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की बहिणी सकाळीच गेल्या, 4:30ला बहिणी उठल्या होत्या, त्यांचं आवरलं त्यांनी आणि गेल्या, कारण भाऊला सकाळी 10 वाजता ऑफिसला जायचं होतं, त्याच्यामुळे ऑफिसला सुट्टी नव्हती मिळत. काजल पण गेली, बहिणी पण गेली, त्यामुळे मला आता घरात करमत नाही आहे. आणि अजून विशाल रात्री आलेले आहेत, पण उशिरा आले आहेत रात्री, म्हणजे त्यांना यायला 12 वाजले होते, ट्रेन उशिरा झाली होती. तर मग ते रात्री आले, त्याच्यानंतर मग जेवण वगैरे आर्विश त्यांच्याकडेच होतं रात्रभर. आर्विशने पप्पाला काही सोडलेलंच नाही आहे. आणि आता थोड्या वेळात विशाल पण तुम्हाला दिसतील. तर भेटते मी तुम्हाला आहे ना एक गोष्ट दाखवायची आहे. हे जे घर मी तुम्हाला मागे दाखवते, म्हणजे काम कलर नाही केलेलं बघा, हे दिसत असेल तुम्हाला. मी दाखवते तुम्हाला. आणि ही आमची आहे कॉलनी. ते विशालचे जे सख्खे मामा आहेत, त्यांचं घर आहे. सख्खे मामा आहेत विशालचे, हे त्यांचं घर आहे. मामी इथे वरतीच म्हणजे घराचं काम चालू आहे म्हणून मामी इकडे वरती म्हणजे जशी सुट्टी असेल ना तसं त्या इथे येतात. पण त्यांनी रेंटवरती रूम घेऊन ठेवला आहे, कारण मग कधी पण येणं झालं, घराचं काम आहे त्याच्यामुळे त्यांना कधी पण यावं लागतं. मग त्या येतात, तिथे थांबतात 2-3 दिवस, जसं घराचं काम होतं मग त्या परत मुंबईला जातात. म्हणजे मामा मामी मुंबईलाच राहिलं आहे, पण मग घराचं कधी पण काम असतं त्यामुळे मग ते येतात इथे वरती. त्यांनी एक रेंटवरती रूम घेऊन ठेवलं आहे तिकडे. सगळं असं म्हणजे त्यांनी सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे की म्हणजे जेणेकरून ते रात्रीचं कधी पण आले तरी घरामध्ये करून वगैरे खाऊ शकतात, असं करून ठेवलेलं आहे. पण मामांनी खूप सुंदर घर बांधलं आहे. घर बंद आहे सध्या, घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे. तर नंतर जेव्हा ते मामी इकडे येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेल कधी ना कधी, म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांना पाहायला भेटेल. पण हे जे घर आहे आमच्या मंडळी, विशाल मी आम्ही बाहेर आलेलो आहे कामासाठी. आमचं खरंच खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट्सचं काम आहे आणि ते होतच नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडं इगतपुरीमध्ये थोडे राऊंड मारावे लागत आहेत. आणि खरंच खूप वेळ द्यावं लागतं. ह्या सगळ्या सरकारी गोष्टी असतात, सरकारी कामं काज असतात, त्याच्यासाठी होतच नाही आहे काम. बघू आता, परत तिथे आम्ही जाऊन आलो, भेटून आलो. तर आता पुढच्या हप्त्यामध्ये परत यायला सांगितलं आहे त्यांनी. आय होप की स्वामींना सांगते की लवकरात लवकर काम होऊन जाऊ आमचं. आणि विशाल पण आलेले आहेत. ॲक्च्युली आम्हाला थोडं टेन्शन आलं की किती आम्ही फेऱ्या मारायच्या, त्याच्यामुळे. हा विशाल, हां काय म्हटलं काम आपलं झालं नाही ना, होऊन जाईल आपलं, होऊन जाईल ना, तेच ना, झालं पाहिजे लवकर. थोडंसं होतं आहे, झालं पाहिजे किती फेऱ्या मारायच्या. आणि आर्विश पण आहे सोबत आमच्या. घरून आम्ही नाश्ता वगैरे करून सगळं निघालो होतो. म्हटलं आता खूप वेळचं मी शूट नाही केलं, कारण ह्याच सगळ्या गडबडीत. रिक्षा ताते का विचारा डायरेक्ट. हे गाईज, आम्ही आलो आहे विशालच्या स्कूलमध्ये. म्हणजे आम्हाला एक सर्टिफिकेट हवं आहे विशालचं, तर त्यासाठी आम्ही स्कूलमध्ये आलो आहे. मग कसं वाटतं शाळेत येऊन? ॲक्च्युली आम्ही स्कूलचं शूट नाही घेणारच नाही आहे, म्हणजे कारण परमिशन असेल नसेल, उगाच काही प्रॉब्लेम नको, काय नाही विशाल. आणि शाळेचं ठिकाण आहे त्याच्यामुळे आपण कॅमेरा घेऊन जाणं चांगलं पण नाही वाटणार. पण आम्ही आलो आहोत इकडे, तुम्हाला दाखवते, लांबूनच थोडक्यात दाखवते. तिथे स्कूल बस वगैरे उभं आहे ना, तिकडेच मध्ये एंट्री करायची. तर मग विशाल कसं वाटतं शाळेच्या घरात येऊन? खूप वर्षांनी आलो असतो, खूप वर्ष जुन्या आठवणी येतात. देऊ का बॅग? जाता का शाळेत? आर्विश, जातो का तुझ्या पप्पांच्या शाळेमध्ये? खरंच मी इगतपुरीमध्ये राहत असते ना, आर्विशला इथेच ॲडमिशन घेतलं असतं आणि इथेच शिकवलं असतं आर्विशला. तर चला भेटते नंतर. मंडळी, मी विशालच्या शाळेमध्ये गेली होती. विशालचे टीचर्स भेटले सगळे, खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. आणि ते मला सांगत होते की विशाल खूप नॉटी बॉय, त्याला कान खेचून ठेव व्यवस्थित, असं सांगत होते मला ते. तर मला खूप छान वाटत होतं. आणि ते आर्विशला पण बोलत होते की इथेच ॲडमिशन घ्या म्हणून, आहे ना. तर मी त्यांना सांगितलं की आर्विशचं वय अजून खूप लहान आहे, तो जस्ट आता 1.5 इयर्सचा आहे. तर त्याच्यामुळे मग ते मला खूप म्हणजे विशालचं खूप सांगत होते. म्हणजे यांच्या स्कूल लाईफबद्दल मला थोडंफार माहिती पडलं आज. आणि अजून एक गोष्ट सांगते की आमच्या दोघांचाही जन्म इकडचाच आहे. म्हणजे विशाल ज्या हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत ना, आपलं एकाच हॉस्पिटलमध्ये, विशाल ग्रामीणला झालेले आहेत, मी पण ग्रामीणमध्येच झालेली आहे. तर आमचं जन्म ठिकाण पण एक आहे, हॉस्पिटल पण एकच आहे. तर असं आहे आमचं. आमचा आर्विश पण इथे नाही झालेला, आर्विश माझा ठाण्याला झालेला आहे. तर
चालेल मंडळी, आता हे इकडचं काम नाही झालं, त्यांनी परत बोलवलं आहे. हे होतच राहणार आहे आता. थोडा वेळ काढूनच यावं लागेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी विशाल आपल्याला. तर ठीक आहे मंडळी, घरी जाऊन बोलते तुमच्याशी. आणि आज मंडे आहे, तर आम्हाला निघायचं पण आहे, कारण विशालला एकच दिवसाची सुट्टी मिळाली आहे, 2 दिवसाची सुट्टी नाही मिळाली. विशाल ह्या कामासाठीच खरंच विशालला बोलवून घेतलं होतं, कारण हे कामं झाले पाहिजे वेळेतच. तर कामं नाही झाले तर मग निघावं लागेल, कारण उद्या कोणत्या पण हालतमध्ये ऑफिसला जायचं आहे ना विशाल तुम्हाला. तर मग आता ठीक आहे, घरी गेल्यावर बोलते मी तुमच्यासोबत. घोटीचे हे मुरमुरे भेटतात, घोटीचेच आहेत मावशी. घोटीला हे मुरमुरे भेटतात आणि खूप फ्रेश असतात. जे मुंबईला अशा प्रकारचे नाही भेटत, ते वेगळे असतात. पण इथे जे घोटीचे असतात ना, ते एकदम म्हणजे चविष्ट असतात आणि खूप तसं गरम गरम भट्टीतून काढून आणल्यासारखे एवढं चवदार आहेत ना. तर हा मावशी येतात आमच्याकडे आणि मी इकडे आले तर घेते त्यांच्याकडनं नेहमी. तर काय ना मावशी काही. तर अशी शेव घेतलेली आहे मी, आणि शेव नाही, मुरमुरे 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 बाकी आर्विश तर सुरू झालंय खायचं काम. त्याला एक एवढं चांगलं भेटत नाही तिकडं मुंबईला नाही भेटत ना एवढं चांगलं. त्या गाड्या उभ्या करून माझ्याकडून 200-250 घेऊन जाते. हा, कारण मग तिकडे नाही ही चव नाही भेटत. तिकडं कशा असतात माहितीये का मावशी, ह्या असे गाडे राहतात आणि नाही का असं आतमधून एकदम काहीच नाही, फुगा फक्त ते भेटतात. आणि तुला माहिती आहे का मावशी, स्टेशन मंडळी मी आता निघाले आहे म्हणजे मुलुंडला जाण्यासाठी. सकाळी तुम्हाला सांगितलं की कामं होते, तर काही कामं अर्धवट राहिले, तर बघू नेक्स्ट वीकमध्ये आम्ही परत येऊ इगतपुरीला आणि ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि विशाल सगळं म्हणजे आता आम्ही दोघं जण निघतोय. विशाल त्यांच्या आईला जाऊन भेटून आलेले आहे, तर त्यांच्याकडे. तर इकडे आहे विशाल. तर तुम्ही सांगा, तुम्ही घरी जाऊन आलो? हो, मी घरी जाऊन भेटून आले. हां का, आता निघते मी. म्हणजे मी आलेली शनिवारी, रविवार आणि आज सोमवार, आम्ही 3 दिवसातून निघतोय. पटापट खूप बिझी आहे. मला तुम्हाला माझ्या माहेरची होम टूर द्यायची होती, ते मला देता नाही आली. थोडक्यात मी तुम्हाला गार्डन दाखवण्याचा सकाळी प्रयत्न केला आहे, पण नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा जास्त दिवसांसाठी येईल ना, तेव्हा नक्की तुम्हाला होम टूर देईल. इकडे माझा मिठू आहे, याला तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. तर हा माझा मिठू आहे आणि पोपट पाळायवरती बंदी आहे, गोष्ट मला माहिती आहे. पण आता कसं नाही तर या मिठूला माझ्या घरी जवळजवळ 20 वर्ष झाले आणि तो 20 वर्षापासून आमच्या घरामध्ये. आणि म्हणजे तो एवढा माझ्या पप्पांच्या अंगावरती आहे आणि माझ्या आईच्या खूप जास्त अंगावरती होता तो. बाळा नाही, तो मम्मीच्या खूप जास्त अंगावरती होता. पण आता त्यांची बाई पण त्याची खूप छान काळजी घेतात आणि पप्पा पण त्याची खूप छान काळजी घेतात. आणि 20 वर्षापासून म्हणजे मी जेव्हा 10th स्टँडर्डला होते तेव्हापासून तो मिठू आमच्याकडे आहे. आणि मिठू माझा हँडिकॅप आहे, त्याला उडता येत नाही आहे. जर तो सगळ्या गोष्टी ओके असता तर नक्कीच मी त्याला सोडलं असतं. काय प्राणी संग्रहालय असतं ना पप्पा ते, हां प्राणी संग्रहालयामध्ये सोडलं असतं. आणि म्हणजे कोणी चेकिंगला जरी आलं तर आम्ही तेच त्याला दाखवतो की याची अशी परिस्थिती आहे, सोडून फायदा नाही. कारण बाहेर जरी सोडलं तरी कुत्रं किंवा कोणी उचलून घेऊन जाईल. आणि एवढं 20 वर्ष झाले त्याला एकदम म्हणजे माझे पप्पा आणि मम्मी तर नेहमी बोलतात की मला 4 म्हणजे 4 मुलं आहेत, त्याला आम्ही मुलासारखं म्हणजे घरच्यांनी सांभाळलेलं आहे. तर म्हणून मग त्याला आम्ही आमच्याकडेच ठेवतो आणि जेवढं वर्ष राहील तेवढं त्याच्या नशिबात आहे तेवढं तो सुख भोगेल त्याचं, असं मला वाटतं. तर निघते मी आता घरातून. आर्विश चल, आजीला नमस्कार कर. चल परी, आजीला नमस्कार करायचा आहे. चल नमस्कार. हळदी कुंकू नाही घ्यायचं, नमस्कार करायचं. तेच म्हणून मम्माला नमस्कार केला मी आणि आता मी निघते घरातून, भेटते मी. मंडळी जस्ट आम्ही ना कसारामधनं ट्रेन पकडली आहे मुलुंडसाठी, म्हणजे CST पकडली. तर कसारामध्ये घाटामध्ये ना खूप जास्त ट्रॅफिक होती. मोर्चा होता ना विशाल, मोर्चा होता. कसलं मला अजून काही कळलं नाही त्या गोष्टी, पण खूप जास्त ट्रॅफिक होती. म्हणजे कसारा इगतपुरी ते कसारा येण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला. आणि आता खूप थकल्यासारखं होतं, ते डोकं पण खूप दुखायला लागलं आहे. आणि अर्विश झोपला होता, आता उठला अर्विश. असं चालू आहे प्रवास. पण खरंच आज खूप थकल्यासारखं होतं आहे. तर सकाळी माझ्या वहिनी गेल्यानंतर पण मी जागीच होते आणि तर मग सकाळी 4
आम्ही घरी आलो म्हणजे आम्हाला यायला 7:30 झाले होते. घरी आल्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे घेतला, घरातलं थोडंसं म्हणजे झाडू वगैरे बाकी सगळ्या गोष्टी होत्या त्या करून घेतल्या आणि आता खरंच खूप छान वाटतं आहे कारण की आम्ही चहा वगैरे घेतला. आर्विशला पण फ्रेश वगैरे केलं मस्त. विशाल आले, आर्विश पण आला आहे. हा बाबू काय काय मग विशाल कसं वाटतंय? थकल्यासारखं वाटतंय काय? खूप थकवा आलाय. बाबू असं नाही करू आर्विश, त्याला रिमोट द्या, रिमोट द्या. आणि काय बोलताय, आपण थकलो नसतो एवढं, आपण पटकन निघून आलो असतो पण ते आम्ही जेव्हा गाडीने प्रवास केला तर खूप ट्रॅफिक होती. 20-25 मिनिटाचा जो प्रवास होता तिथे 1 तास लागला आम्हाला. 1.5 तास 1-1.5 तास लागला आम्हाला. 3 वाजता आम्ही घरातून निघालेलो तर 7:30ला आम्ही घरी पोहोचलो. आणि आमचा फक्त जास्तीत जास्त म्हणजे ऑटोचा सगळा प्रवास पकडून आमचा फक्त 2 तासाचा प्रवास असतो. तिकडे आम्हाला किती 4 तास लागून गेले, 4-5 तास. मग त्याच्यामुळे खूप थकवासारखं झालं की, आणि कसं आपल्याला माहिती की आपण पटकन निघून जातो आणि मग एवढं लेट होतं आहे, एवढं लेट होतं आहे, त्याच्यामुळे अजून मग कंटाळा येतो प्रवासाचा. तर असं आहे. तर खूप छान मजा आली इगतपुरीला. आणि आता उद्यापासून तुम्हाला ठाणे, मुंबई, त्याच्यानंतर मुलुंड असे सगळे ब्लॉग पाहायला भेटतील. तर मी हा व्हिडिओ इकडेच एंड करते. हो, स्वयंपाक करायचा आहे मला. तर विशालची अशी इच्छा आहे की मी फक्त दाल खिचडीच करायची. हां, दाल खिचडीच करणार आहे ना तुम्ही? तर मग दाल खिचडीच बनवणार आहे आणि जेवण करून झोपून जाईल कारण मी पण सकाळी 4ला उठलेली आहे, आराम करेल जरा. तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.